हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. माणिकराव कोकाटे यांच्या जामीन अर्जावर दुपारी 3 वाजता होणार सुनावणी. कोकाटेंना जामीन मिळणार की जेल याकडे सगळ्यांचं लक्ष. कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात कोरोनरी एंजिओग्राफी करण्यात येणार, तर नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयात दाखल. माणिकराव कोकाटेंकडून अखेर मंत्रिपदाचा राजीनामा. राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडून राजीनामा मंजूर. कोकाटेंच्या जागेवर नव्या मंत्र्यांची नेमणूक निवडणुका संपल्यावरच होणार असल्याची सूत्रांची माहिती. माजी मंत्री की नव्या चेहऱ्याला अजित पवार पसंती देणार याकडे सगळ्यांचं लक्ष. मंत्री आशिष शेलार दिल्ली दौऱ्यावर. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुद्द्यावर वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट. सातारा ड्रग्ज प्रकरणात शिंदेंचा आणि कुटुंबियांचा संबंध नाही, जाणीवपूर्वक शिंदेंचं नाव घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम नको, राजकीय पक्षाशी संबंधित असल्यानं त्यांना बाजूला करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची कोर्टात मागणी. भाईंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरातल्या इमारतीत शिरला बिबट्या. भरवस्तीत बिबट्या शिरल्यानं घबराट. बिबट्याच्या हल्ल्यात 3 जण जखमी. आता सुवर्ण खिडकीतून घेता येणार साईबाबांचं मुखदर्शन. साई भक्तांना सोन्याचा मुलामा असलेले सुंदर फ्रेम केली अर्पण. लोकसभा अध्यक्षांच्या कक्षात पंतप्रधानांसोबत सर्व विरोधी पक्षातील नेत्यांची अनौपचारिक चहापान बैठक. राजकीय मतभेद बाजूला ठेवत खासदारांकडून संवाद आणि समन्वयाचा संदेश. बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आंदोलनाचे नेते उस्मान हादीची गोळ्या झाडून हत्या. हत्येनंतर बांगलादेशात उफाळला हिंसाचार. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या सविस्तर पाहूयात. पहिलीच बातमी आपल्या शेजारील देश बांगलादेशमधून. बांगलादेशमध्ये बंडखोरांचे नेते शरीफ उस्मान हादी यांचा मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालंय. 12 डिसेंबर रोजी शरीफ उस्मान हादी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञातांनी गोळीबार केला होता. बांगलादेशची राजधानी ढाका इथं ही घटना घडली होती. हादी यांच्यावर सिंगापूरमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये हादी हे सहभागी होते. शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय. हादी यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत, आंदोलन करतायत आणि तिथे आंदोलन चिघळलंय. तसेच काही भागामध्ये जाळपोळ केल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत. हिंसाचार देखील तिथे आता उफाळून बाहेर आलाय. बांगलादेशमध्ये आता ठिकठिकाणी हिंसाचार झालेला आहे. परत तिथे आता तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. येत्या काही महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये निवडणुका देखील होऊ घातलेल्या आहेत आणि आता त्या अनुषंगानं बांगलादेशमध्ये अशा प्रकारे तणाव ही फार चिंताजनक बाब आहे. शेख हसीना यांचे विरोधक समजले जाणारे हादी यांना ठार करण्यात आलं, त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता हा इथे हिंसाचार सुरू झालेला आहे. ज्यावेळेला शेख हसीना यांच्या संदर्भातला निर्णय आला होता त्यावेळेला देखील असाच हिंसाचार झाला होता आणि त्यानंतर परत अशीच परिस्थिती उद्भवली आहे.
दरम्यान हे उस्मान हादी कोण आहेत आपण त्यावर एक नजर टाकूयात। बांगलादेशमधील युवक राजकीय नेते म्हणून त्यांची ओळख आहे। सामाजिक आंदोलनातील प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं तिथे नाव हे चांगलंच प्रचलित आहे। ते इन्कलाब मंच गटाचे प्रवक्ता होते। इन्कलाब मंच गट शेख हसीना विरोधी चळवळीशी संबंधित होता। हादी यांची शेख हसीना नेतृत्वावर टीका करणारे अशी ओळख होती। हादीनं सातत्यानं भारताविरोधी गरळ ओकल्याचंही समोर आलेलं आहे। 2025 मध्ये ढाका मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते। दरम्यान उस्मान हादीचा परिचय आपण पाहिला, त्यानंतर इथे कशा प्रकारे आंदोलन केलं जात आहे तेही आपण पाहतोय आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे आणि हिंसाचार इथं उफाळून आला आहे। शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर हे संपूर्ण इथे हिंसाचाराची घटना आपल्याला पाहायला मिळते। उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशामध्ये अराजकता पसरलेली आहे। बांगलादेशामध्ये सर्वत्र हिंसक प्रदर्शनं केली जात आहेत। शेख हसीना यांना तातडीनं देशामध्ये आणा या मागणीसाठी हिंसाचार आणि तोडफोड करण्यात येत आहे। उस्मान हादीच्या मृत्यूनंतर रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांकडून सरकारला जाब विचारला जातोय। सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मोहम्मद युनूस यांनी नागरिकांनी केलेलं शांततेचं आवाहनही फोल ठरताना दिसतंय। जनता हिंसाचार करताय आणि इथे अराजकता निर्माण झाली आहे। उस्मान हादीच्या मृत्यूनंतर कशा प्रकारे इथे जाळपोळ केली जाते आणि आंदोलनं इथे होत आहेत आणि हिंसाचार देखील इथे पाहायला मिळतोय आणि सरकारला प्रश्न विचारले जात आहेत। शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये परत आणा, त्या भारतामध्ये शरणार्थी आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आता इथे आंदोलन हे आता चिघळत चाललंय। अनेक ठिकाणी जाळपोळ केली जाते आणि ती दृश्य आपण पाहतोय। बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलन सुरू आहे। आंदोलकांकडून तोडफोड केली जाते, दगडफेक केली जाते आणि जाळपोळ सुद्धा केली जाते। ती दृश्य आता सर्वत्र पसरलेली आहे, सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे। आंदोलकांनी इथे डेली स्टार पेपरच्या कार्यालयाचीही तोडफोड केलेली आहे। या आंदोलनकर्त्यांनी अनेक प्रसार माध्यमांच्या कार्यालयांना लक्ष्य केलं आणि तिथेही तोडफोड केलेली आहे। डेली स्टार पेपरच्या कार्यालयाची तोडफोडीची ही दृश्य आपण एका बाजूला पाहतोय, दुसरीकडे प्रसार माध्यम कार्यालयांना लक्ष्य केलं जात आहे आणि तिथे देखील हल्ले केले जात आहेत, तोडफोड केली जाते आहे। अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसक आंदोलन आता बांगलादेशमध्ये पाहायला मिळत आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे। मात्र हे आंदोलन काही थांबत नाही आहे। बांगलादेशमध्ये सर्वत्र आता हिंसक आंदोलन होत आहे। बांगलादेशमधली ही हिंसाचाराची दृश्य आपण पाहतोय। पोलिसांसोबत देखील आंदोलकांची चकमक झालेली आहे। तर दुसरीकडे पाहतोय भारतीय दूतावासासमोर देखील आंदोलन करण्यात आलेलं आहे, कारण भारतामध्ये शेख हसीना शरणार्थी आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रत्यार्पणाची जी प्रक्रिया आहे ती भारताकडून होत नाही आहे। त्यामुळे भारतावर देखील निशाणा साधला जातोय। आंदोलकांकडून शेख हसीना समर्थकांना अटक करण्यात आलेली आहे। युनूस समर्थकांवर हल्ला करण्यात आलेला आहे। ही चार दृश्य आपण पाहतोय। पोलिसांसोबत ज्यावेळेला चकमक झाली ती दृश्य आहे, त्यानंतर भारतीय दूतावासासमोर आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर शेख हसीना समर्थकांना पोलिसांकडून इथे अटक करण्यात आलेली आहे आणि युनूस समर्थक जे तिथले पंतप्रधान युनूस आहेत त्यांच्या समर्थकांवर कशा प्रकारे हल्ला झाला ती दृश्य ही या स्क्रीनवर आपण पाहतोय।